नमस्कार मित्रांनो, कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला काही करायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःला विचारा की मला का करायचं आहे. व्हाय क्लिअर होणं अतिशय गरजेचं आहे. म्हणजेच मला ती गोष्ट का करायची आहे हे एकदा स्वतःला विचारा. जर ते तुम्हाला अंतःकरणापासून पटत असेल, ते हितकारक आहे, विधायक आहे, ती गोष्ट सत्य आहे, तर ती गोष्ट तुम्ही करा. सत्य म्हणजे काय? त्या क्षेत्रामध्ये समजा उद्योग व्यवसाय व्यापाराचे असेल तर त्यामध्ये समजा त्यांचं इन्कम 1 लाख रुपये आहे असं महिन्याचं असं समजा, तर तो व्यक्ती तुमच्या वयाचा आहे किंवा कमी अधिक असू शकतो. त्या व्यक्तीने ते पैसे मिळवलेले आहेत, मी पण मिळू शकतो आणि मला या पैशाची यासाठी गरज आहे. पदवी असेल तर या पदवीची यासाठी गरज आहे. हे तुम्हाला स्पष्ट झालं पाहिजे. आणि मग एकदा का तुम्हाला तुमचं यातून काय होते, तुम्ही का करायचं आहे हे एकदा स्पष्ट झाल्यानंतर तुमचं ध्येय, तुमचं उद्दिष्ट तुमच्या डोळ्यासमोर यायला लागतं. मला हे यासाठी करायचं आहे. मला समजा कोणाला एखादी गोष्ट करून पैसा मिळवायचा आहे, एखादी गोष्ट करून पदवी मिळवायचं आहे, एखादी गोष्ट करून प्रतिष्ठा मिळवायची आहे, एखादी गोष्ट करून प्रसिद्धी मिळवायची आहे. काय करायचं आहे हे एकदा क्लिअर झालं पाहिजे. आणि मग त्यानंतर कसं करायचं हे पण तुम्हाला माहीत असलं पाहिजे. तुम्हाला काय करायचं आहे माहीत आहे, पण कसं करायचं माहीत नाही. आणि कसं करायचं माहीत करून घेण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन घ्यावं लागेल. आता हे मार्गदर्शन कोणाचं घ्यावं लागेल? तर त्या क्षेत्रातील अनुभवी व्यक्तीचं, ज्यांनी त्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्या व्यक्तीचं तुम्हाला अनुभव घ्यावा लागेल. आता उदाहरण तुम्हाला नेट एक्झाममध्ये पास कसं व्हावं ह्याचा जर मार्गदर्शन घ्यायचं असेल तर मी नेट एक्झाममध्ये पास आहे, मी तुम्हाला मार्गदर्शन करू शकतो. उदाहरणार्थ कोणता एखादा व्यवसाय आहे, उद्योग आहे, व्यापार आहे, त्या क्षेत्रामध्ये जो माणूस यशस्वी झाला आहे, प्रामाणिकपणे असावा मात्र तो, नाहीतर तो सांगणार नसेल, खूप खोटं सांगेल, तर मग याच्यात कशाला येतो बाबा मला फार त्रास झाला, हेच मी बंद करावं म्हणायलो, असं जर ते सांगत असेल तर मिसगाईड करेल. लक्षात आलं? तर अनुभवी व्यक्तीचं, विश्वासू व्यक्तीचं तुम्ही मार्गदर्शन घेणं अतिशय गरजेचं आहे. तुमचं जे माणूस हित चिंतते आणि ज्याला अनुभव आहे, त्या क्षेत्रातलं ज्ञान आहे, त्या माणसाचं मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. आता हे मार्गदर्शन घेतल्यानंतर तुम्हाला शिक्षण आणि प्रशिक्षण घ्यावं लागेल. म्हणजे कुठल्या तरी एखाद्या ट्रेनिंग घ्यावं लागेल. आता एखाद्या बिझनेसमध्ये काम करायचं आहे तर त्याचं ट्रेनिंग असतात, त्या तुम्हाला ट्रेनिंग करावं लागतील, मीटिंग अटेंड करावं लागेल. ते जर डायरेक्ट सेलिंग मार्केटिंग असते तर त्याच्यामध्ये जर प्रोडक्ट शेअर करायचा जो विषय आहे तर त्यासाठीचे वेगवेगळ्या त्यांचे जे प्रशिक्षण असते ते तुम्हाला प्रशिक्षण घेऊन त्या प्रोडक्टची संपूर्ण माहिती घ्यावी. ती कसं बनते, त्याच्यात कोणते घटक आहेत, त्याची किंमत काय आहे, इतरांपेक्षा किंमत कशी आहे, त्याच्यामध्ये सूट किती मिळते, लोकांना तुम्हाला सांगता आलं पाहिजे ना. मला काही नाही माहीत बाबा, हो कोणीतरी कर म्हणल्यानं मी करायलो, असं जर तुमचं असेल तर त्याच्यातून तुम्ही सक्सेस होत नाही. आणि तुमचा अनुभव तुम्हाला कामी येतो. मग तुम्ही हे सगळं करत असताना, अनुभव घेत असताना, शिक्षण घेत असताना, प्रशिक्षण घेत असताना, मार्गदर्शन घेत असताना तुम्हाला जो अनुभव येतो आणि जो आलेल्या अनुभवाचं प्रत्यक्ष जीवनात जेव्हा आविष्कार करून बघायला जाता तेव्हा त्याचा जेव्हा लाभ यायला लागतो
तेव्हा तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होते. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन की सातत्य नावाची गोष्ट फार महत्त्वाची असते. एखादी गोष्ट सातत्यानं करावं लागते. एखादी विहीर रस्ता तयार करायचा असेल, विहीर खोदायचं असेल, तर सातत्यानं ते करून पूर्णत्वाला नेत असतात. म्हणून सातत्य हा घटक. आता हे सातत्य निर्माण न होण्याला अनेक अडथळे येतात. कोणी मित्र आहे, मैत्रीण आहे, सोयरे आहेत, धैर्य आहे, ते सगळे सांभाळावं लागेल ना. परंतु आपल्या कामामध्ये खंड पडता कामा नये. कामात खंड पडला की कामाचा बोजाही वाढतो आणि आता मग जाऊ द्या असं वाटायला लागतं. उद्या 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 म्हणजे अशा पद्धतीनं वेळ काढूपणा, त्यानंतर आळस वाढतो आणि मग कामाचा बोजा वाढला की ताण वाढतो. मग जाऊ द्या असं वाटायला लागतं. मग दुसरंच काहीतरी करू यापेक्षा. हे जरा मला लय अवघड होत हे राजकारण, समाज, हे सगळे सांभाळून करणं होत नाही आता माझ्यानं. दुसरंच काहीतरी करू. मग हे एक सोडून द्यायचं, ते करायचं, ते सोडून द्यायचं, ते करायचं. मग एक ना धड भाराभर चिंध्या असं आयुष्य होते आणि आयुष्याच्या चिंध्या होत्या. त्यामुळं असं कुठेतरी तुम्हाला माणसं सांभाळत असताना देखील तुमचं ध्येय सांभाळावं लागेल. तुमचा व्यवसाय, व्यापार, तुमचं जे काय आहे ते तुम्हाला सांभाळावं लागेल. लोकांना जी जाणीव पण करून द्यावं लागेल तुम्हाला. मला ह्या गोष्टी असतात, माझा हा वेळ असतो, इतका द्यावा लागतो, मी त्याच्यात असतो. हे लोकांना पण माहिती तुमची गेली पाहिजे. म्हणजे त्यानंतर लोक तुम्हाला तशा पद्धतीची अपेक्षा तुमच्याकडे करतात. तुमच्याकडे वेळच नाही असं लक्षात आल्यानंतर बाबा त्याला वेळ मिळत नाही बरं का, बघू वेळ मिळाला तर असं विचार करा. नाही तुम्हाला जर सगळा वेळच असतो म्हणून जर तुम्ही सांगितलं तर तुम्हाला सगळेच वेळ मागतात. लक्षात आलं का? म्हणून तुम्ही वेळ दिलाही पाहिजे, पण तुमच्या ध्येयपूर्तीसाठी, तुमचे नातेसंबंध, रिलेशन टिकून ठेवण्यासाठी पण तुम्हाला वेळ काढावा लागेल. का 24 तास एकच काम करायचं नसतं. व्यवसाय, व्यापार, उद्योग जे काही करायचे, नोकरी, का 24 तास ते करायचं नसते ना. त्यासाठीचा वेळ आणि त्यासाठी प्लॅनिंग, जे माणसं प्लॅनिंग करतात, नियोजन करतात आणि नियोजन करून वाटचाल करतात ती माणसं यशस्वी होतात. उदाहरणार्थ काय, त्यामुळे सांगतात की या इतक्या वेळात मी भेटत असतो. कोणालाही वेळ असेल तर येऊ शकता. मग तो 1 तास वेळ, भेटीचा वेळ सकाळी असेल किंवा संध्याकाळी असेल, भेटीचा वेळ असा तो ते काढतात. त्यानंतर त्याच्या ऑफिसमध्ये बसण्याचा वेळ किंवा ऑफिसमध्ये काम करण्याचा वेळ 10 ते 5 आहे, हा वेळ काढतात त्या ऑफिससाठी. मग त्यानंतर त्याच्या अगोदर आणि त्याच्यानंतर काही गोष्टीसाठी वेळ काढा. काही सगळ्यासाठी रोजच द्यावा वेळ थोडंच असते. या दिवशी मी घरी सगळ्यांना भेटत असतो. रविवारी उदाहरणार्थ, सोमवारी कुठल्या तरी मंदिरात, कुठल्या तुमचं जे धार्मिक स्थळं आहेत त्या ठिकाणी मी सोमवारचा वेळ त्यासाठी देत असतो. त्या ठिकाणी एखाद्या वेळेस तुम्ही भेटू शकता कोणाला जर असेल. म्हणजे असे काहीतरी एक प्लॅनिंग ज्याचं असते ना, त्यामुळं त्याच्या जीवनामध्ये बऱ्याचशे कामं सुव्यवस्थित पद्धतीनं पूर्णत्वाला जातात. तर मित्र, या काही महत्त्वाच्या गोष्टी मी सांगत असताना एक लक्षात ठेवा, कष्ट, परिश्रम, सराव हे तुम्हाला करावंच लागेल. त्याच्यातून ज्ञान, कौशल्य, शहाणपण विकसित जाते, अनुभव येत जातो आणि अनुभवानं माणूस समृद्ध होत जातो. ही समृद्धी तुमच्या यशासाठी अतिशय आवश्यक असते. आणि तुम्ही घडलं म्हणजे यश घडते. तुम्ही घडवा, स्वतःला घडवा म्हणजे यश घडते. कारण यशाचा जन्म कष्टातून, परिश्रमातून, सरावातून आणि ज्ञान घेण्यातून, कौशल्य घेण्यातून, शहाणपण विकसित करण्यातून, अनुभव घेण्यातून आणि सातत्याने ती काम करण्यातून होत असतो. देरेहारी पलंगावरी असं काही घडत नसते. आणि त्यामुळं तुम्हाला तुमची क्षमता, तुमचं कौशल्य, तुमचं शहाणपण, तुम्हाला जे काही हवं आहे त्यासाठी केंद्रित करा. संयम ठेवा ती गोष्ट प्राप्त करण्यासाठी. भांबावून जाऊ नका.
आणि आयुष्यात एक मात्र लक्षात ठेवा, हे सगळं करत असताना तुम्ही जे करता आहात ते कायदेशीर असलं पाहिजे. कारण कायद्याचे हात खूप मोठे असतात. ते कायदेशीर असलं पाहिजे आणि ते हितकारक असलं पाहिजे, ते योग्य असलं पाहिजे, ते सत्य असलं पाहिजे. ह्या गोष्टीकडे मात्र लक्ष द्या. कारण त्याचा जर पाया समृद्ध असेल, कोणत्या गोष्टीचा पाया समृद्ध असेल तर इमारत समृद्ध होते. म्हणून या गोष्टी सगळ्या करून वाटचाल करावी अशी विनंती करतो. धन्यवाद.